स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवले. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आयुष्यभर प्रचंड कष्ट केले. त्यांची ही शिकवण आपण प्राणपणाने जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. या शब्दात माननीय आमदार राणादादा यांनी ऐवज पोस्टच्या माध्यमातून अजितदादा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मतदारांना भावनात्मक आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आज जगात ताकदवान बनत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे नवे विक्रम भक्कम होत आहे. पण हा विकास होत असतानाच आजही अनेक कुटुंबांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांना दररोज संघर्ष करावा लागतो. हे थांबणे हे माझे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आपण मोठे उद्योग आणत आहोत. पर्यटनाला चालना देत ज्यामुळे हजारो तरुणांना हक्काचा रोजगार मिळेल. देवाभाऊंच्या सहकार्याने आपण जिल्ह्यात अधिकचे हक्काचे पाणी आणत आहोत. यामुळे लाखो एकर शेती ओलितांच्या खाली येईल. आपल्या जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतले आहेत. कोडगाव MIDC टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, वडगाव सिद्धेश्वर येथे MSME पार्क, वाशी येथे फटाका उद्योग आणि लॉजिस्टिक पार्क हे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी 1800 एकर जमिनीचे संवादनही केले आहे. तुळजापूर तालुक्यातील माळुमरा येथे तारा प्रकल्पाच्या माध्यमातून 1000 एकरांवर हायटेक शेती आणि प्रक्रिया उद्योगावर आपण काम सुरू केले आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आई तुळजाभवानी मातेचे मंदिर आणि परिसरासाठी रुपये 2000 कोटीहून अधिकची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे भाविकांना सुविधा उपलब्ध होतील. शेकडो व्यावसायिकांना वाव मिळेल. यासोबतच येडशी येथील रामलिंग अभयारण्य, नवदुर्ग व परंडा येथील किल्ले, आई येडेश्वरी देवीचे मंदिर आणि परिसर आणि प्राचीन नगर तेर या पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा वाव दिला आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, निराधार, दिव्यांग, अंगणवाडी सेविका आणि शेतकरी बांधवांच्या मानधनात केलेली वाढ हे केवळ निर्णय नाहीत तर त्यांच्या हक्काचा खरा सन्मान आहे. नगर परिषद निवडणुकीत तुम्ही ट्रिपल इंजिन सरकारवर विश्वास दाखवत 100% पसंती दिली. याबद्दल मी आपला ऋणी आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी बहुसंख्येने निवडून द्या. केंद्र आणि राज्यात आपलेच सरकार असल्याने विकासाचा वेग वाढेल असे म्हणून तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील यांनी विकास कामाचा आढावा घेतला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. नमस्कार, मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.